कुणी कुणाला नाही बोलायचं हे असंच चालायचं। ज्येष्ठ तमाशा कलावंत दत्ता महाडिक पुणेकर यांच्या ज्या गाण्यानं संपूर्ण महाराष्ट्र गाजवला ते म्हणजे कुणी कुणाला नाही बोलायचं हे असंच चालायचं। आता तुम्ही म्हणाल या गाण्याची आठवण अशी मधीच कशी झाली बुवा? इकडं जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीचे पडघम वाजतात आणि हे काय मधीच तुमचं बुवा? तर त्याचं झालं असं की पाबळ केंदूर जिल्हा परिषद गटात सध्या सगळेच पक्ष, पदाधिकारी, कार्यकर्ते गोंधळलेल्या अवस्थेत आहेत। या गटात येत्या निवडणुकीत कोणत्या पक्षाकडून कोण उभं राहणार, कोण कुणाला पाठिंबा देऊन उभं करणार, कोण कुणाला राजकीय रसद पुरवणार आणि अंतिम लढत कुणाकुणात होणार याबद्दल कुणीच कुणाला काहीच बोलायचं नाही अशी स्थिती निर्माण झालीये। त्याचं कारणही तसंच आहे। शिरूर तालुक्यातील 7 जिल्हा परिषद गटातील निवडणुकांचे पडघम वाजायच्या आधीपासूनच या गटातील केंदूर गणातून जे वडू बुद्रुकचे माजी सरपंच प्रफुल्ल शिवले यांची विजयश्री केवळ मागच्या वेळेस 9 मतांनी हुकली होती, त्या शिवलेंनी नुसता आपल्या प्रचाराचा धडाका लावलाय। त्यांनी सार्वजनिक गणेशोत्सवापासून गटातील सर्व युवकांना भेटून आपला इरादा स्पष्ट केलाय आणि तो त्यांनी तसाच चालू ठेवलाय तो आजपर्यंत। नवरात्र उत्सवातील भेटीगाठी, महिला भगिनींचे हळदी कुंकू, पुढे त्यांनी 21,000 भाविकांसाठीची उज्जैन महाकाल यात्रा, 537 बैलगाड्यांच्या सहभागाची करंदी शिवजयंती, तर बैलगाडा स्पर्धा, 1,500 यात्रेकरूंची जाळीच्या देवाची यात्रा, हे सर्व त्यांनी जे सुरू ठेवलं आहे त्याचा परिणाम असा दिसतोय की या गटातील जिल्हा परिषद निवडणुकीतील उमेदवार म्हणून त्यांनी अव्वल स्थान पटकावले। पर्यायाने आता हे प्रफुल्ल शिवले नेमके कुणाचे तिकीट घेऊन निवडणुकीत उतरणार त्याचीच उत्सुकता लागलीये। कारण त्यांना राष्ट्रवादीचे तिकीट मिळणार म्हणावे तर त्यांच्या विरोधात अनेक इच्छुकांनी थेट ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील व शिवाजीराव आढळराव पाटील यांच्याकडे मोर्चेबांधणी केल्याने त्यांना राष्ट्रवादीचे तिकीट मिळणे तर शक्य नाही। भाजपाचे तिकीट मिळणार म्हणावे तर तशीही काही चिन्ह या गटात दिसत नाहीत। शिवसेना किंवा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचं तिकीट त्यांना मिळणार असं म्हणलं तर तशीही काही हालचाल इथे दिसत नाही। आता एक मात्र नक्की, 21,000 भाविकांना उज्जैन यात्रा, 1,500 भाविकांची जाळीच्या देवाची यात्रा, 537 बैलगाडा मालक आणि बैलगाडा शौकीनांसाठीची बैलगाडा शर्यत यांचा परिणाम पाहता या गटात आता श्री शिवले कुणाचे तिकीट घेऊन उतरणार याचीच उत्सुकता लागून राहिलीये। आता हेच पहा ना, या गटात लोक काय म्हणतात ते। प्रफुल्ल शिवलेंना कुठलेही तिकीट मिळो, ते कुठूनही उभे राहू, ते अपक्ष राहिले तरीही यावेळी एकच वादा, प्रफुल्ल दादा। पाहुयात पाबळ केंदूर गटाची निवडणूक कशी रंगते येते। तोपर्यंत कुणी कुणाला नाही बोलायचं हे असंच चालायचं।